भारतीय संविधानाच्या प्रकरण 4, 5 आणि 6 या 3 प्रकरणामध्ये आपल्या न्यायव्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे। प्रकरण 4 मध्ये सुप्रीम कोर्टाचं वर्णन केलेलं आहे, प्रकरण 5 मध्ये उच्च न्यायालयाच्या राज्यामध्ये असलेल्या उच्च न्यायालयाचा आणि प्रकरण 6 मध्ये इतर जी काही दुय्यम न्यायालये आहेत त्याचा उल्लेख आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये सापडतो। पण प्रत्येक गोष्ट ही न्यायालयामध्येच गेली पाहिजे असं काही नाही। जरी भारताच्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात जास्त कलम हे न्यायव्यवस्थेवरती खर्च करण्यात आलेली असली तरीही सगळ्यांनीच कोर्टात जावं आणि सगळेच प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये सुटावेत असं काही नाही। आपल्याकडे असलेली जी सरकारी यंत्रणा आहे ती सरकारी यंत्रणा देखील हे आपले प्रश्न सोडवण्यासाठीच असते। भारतीय संविधानाच्या प्रकरण 4 मध्ये सुप्रीम कोर्टाचं वर्णन केलेलं आहे आणि त्या प्रकरण 4 मध्ये आर्टिकल 124 ते 147 मध्ये सुप्रीम कोर्ट नेमकं काय आहे, ते कसं चालतं, त्याचे नियम काय आहेत आणि त्यांना कोणते अधिकार आहेत या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रकरण 5 मध्ये जे उच्च न्यायालय आहेत राज्यामधले त्याचा उल्लेख केलेला आहे आणि याच्यामध्ये आर्टिकल 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयाची सगळी रचना, त्याची यंत्रणा, त्यांचे कार्य, त्यांचे अधिकार आणि त्यांच्या कामकाजाची जी पद्धती आहे त्याचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यानंतर दुय्यम न्यायालय आपल्याकडे आहेत आणि दुय्यम न्यायालयासाठी प्रकरण 6 मध्ये आर्टिकल 233 ते 237 मध्ये या दुय्यम न्यायालयांचं वर्णन केलेलं आहे। त्यांची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार या सगळ्या गोष्टी या 3 प्रकरणामध्ये सांगितलेल्या आहेत। पण आता झाले असं की प्रत्येक गोष्ट ही आता थेट कोर्टामध्ये जायला लागलेली आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर माहीत असलं की मी चुकीचा आहे पण तरीही ती व्यक्ती कोर्टामध्ये जाऊन लढते आहे, कारण त्याच्या बाजूने वकिलांची फौज उभी आहे। आणि त्याच्यामुळे असं झालंय आता की नेमकं सरकारने करायची कामं देखील न्यायालयाला सांगावी लागत आहेत आणि त्याच्यामुळे न्यायालयाची अशी भूमिका झालेली आहे की सगळा देशच न्यायालयाने चालवायचा का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि याच अनुषंगाने काल सुप्रीम कोर्टामध्ये जे भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत त्या मुख्य न्यायाधीशांनी हा संताप व्यक्त केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशच चालवायचा का, कारण प्रत्येक गोष्ट ही सुप्रीम कोर्टामध्ये जाते आहे। आपल्याला माहिती आहे की पक्षफुटीचं प्रकरण आलं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, पक्षाच्या चिन्हाचं प्रकरण आलं ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, ईव्हीएमचे प्रश्न आले सुप्रीम कोर्टामध्ये गेले, निवडणुकीमध्ये झालेला घोटाळा आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेला। म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपण सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन जातो। खरं तर पक्षातल्या आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय हा त्या राज्याच्या विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे, कारण विधानसभेच्या अध्यक्षांना तशा प्रकारचे प्रचंड अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारांना सहसा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज देखील करता येत नाही, एवढी ताकद त्या अध्यक्षांची आहे। पण झाले असं की पक्षपातीपणा ज्यावेळेस यायला लागतो त्यावेळेस न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो आणि म्हणून किती वेळेस हस्तक्षेप करायचा असा देखील प्रश्न आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये करायचा, कारण प्रत्येक ठिकाणी जर अशाच पद्धतीनं राज्यकारभार चालू असेल आणि तिथले जे अध्यक्ष आहेत ते जर सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने उभे राहणार असतील तर मग त्यांच्या न्याय भूमिकेचं काय, कारण कुठल्याही विधानसभेचा किंवा लोकसभेचा, राज्यसभेचा जो सभापती असतो, अध्यक्ष असतो, तो न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये असतो। त्याच्याकडे सुप्रीम अधिकार असतात की कोणाला अपात्र ठरवायचं, कोणाला पात्र ठरवायचं, कोणाला किती वेळ द्यायचा, पण त्या सगळ्या न्यायिक भूमिकेमधून त्यांना जावं लागतं, पण न्यायिक भूमिका आपल्याला दिसत नाही। आता सध्या लोकसभेमध्ये जे प्रकरण आलं होतं, लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता। त्याचं कारण काय होतं तर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ते सातत्याने हसत असायचे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ते चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत कामकाज करायचे, पण विरोधकांची बाजू आली की मग मात्र ते नाराज व्हायचे। म्हणजे असं जर होत असेल आणि त्यांनी जर त्यांची भूमिका न्यायिक पद्धतीने ठेवली नसेल तर मग लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये जावंच लागेल। पण सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं अगोदरचे म्हणजे जे राज्यसभेचे सभापती होते जगदीप धनखड म्हणजे उपराष्ट्रपती, त्यांचं म्हणणं होतं की न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि न्यायालयाने सरकारला नोटीस देऊ नये। म्हणजे त्यांचा आक्षेप जो होता तो 243 वरती होता। म्हणजे तिथे देखील संसदेला असं वाटतं की त्यांनी हस्तक्षेप करू नये, पण तिथे जर सभापतींची भूमिका, अध्यक्षांची भूमिका ही जर न्यायिक नसेल तर न्यायव्यवस्थेला हस्तक्षेप करावा लागेल। पण प्रत्येक गोष्टीला न्यायालयाने लक्ष ठेवलं तर मग बाकीच्या 140 कोटी जनतेचं काय, त्यांची जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचं काय, कारण तुम्ही सध्या बघता की सातत्याने कुठल्या ना कुठल्या राजकीय स्टेटमेंटवरतीच न्यायालयाला काम करावं लागलेलं आहे।
म्हणजे राजकीय भूमिका व्यवस्थित झाल्या पाहिजेत, याच भूमिकेमधून न्यायालयाला काम करावं लागते. हालाकी आपल्याकडे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे वेगवेगळे आहेत, त्यांचे अधिकार वेगळे आहेत, त्याच्यासाठी स्वतंत्र तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये आहेत. पण तरीही न्यायालयाला या सगळ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागतो आहे आणि विरोधी पक्षांना सातत्याने न्यायालयामध्ये जावं लागत आहे. आता तुम्ही जर उदाहरण घेतलं असेल महाराष्ट्रातलं जे पक्षफुटीचं प्रकरण आहे, त्याच्यासाठी भारताच्या संविधानामध्ये म्हणजे अनुसूची 10 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की याचे सगळे अधिकार त्या स्पीकरने घ्यायचे आहेत. पण तरीही स्पीकर जर तिथे आधी घेत नसेल तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये जाते, किंवा स्पीकरची भूमिका ही जर न्यायिक नसेल तर मग त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं. आणि सातत्याने ही प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना फुटली सुप्रीम कोर्टात, राष्ट्रवादी फुटली सुप्रीम कोर्टात, कोणी पक्षांतर केलं सुप्रीम कोर्टात. मग जे अनुसूची 10 आहे त्या अनुसूची 10चा वापर काय करायचा नेमका, किंवा त्याचा उपयोग कोण करणार, ते पण सुप्रीम कोर्टानेच सांगायचं का, असा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याकडे जी संविधानामध्ये ही जी अध्यक्षांची तरतूद केलेली आहे, ही अध्यक्षांची तरतूद हा अध्यक्ष निवडल्यानंतर तो कुठल्याही पक्षाचा असणार नाही, अशा प्रकारची तरतूद आहे. म्हणजे काय तर त्याने विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील किंवा एखादा अपक्ष उमेदवार असेल, आमदार असेल, तर त्याला देखील सगळ्यांना इक्वली ट्रीटमेंट द्यायची आहे. पण तुम्ही जर बघितलं असेल तर लोकसभेमध्ये मागच्या वर्षी जगदीप धनखड आणि ओम बिर्ला हे दोघेजण सभापती होते, अध्यक्ष होते, आणि या दोघांनी मिळून जवळपास 144 सदस्यांचं निलंबन केलेलं होतं विरोधी पक्षातल्या. म्हणजे हा एक ऐतिहासिक रेकॉर्ड त्यांनी तयार केला. याचा अर्थ असा होतो की सातत्याने ही जी भूमिका आहे यांची ह्या भूमिका सगळ्या विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये आहेत. विरोधी पक्ष हा खऱ्या अर्थानं लोकशाहीची शक्ती असतो आणि म्हणून या लोकशाहीच्या शक्तीला बळ देण्याचं काम हे सातत्याने न्यायालयाचं असतं, किंवा जे न्यायिक भूमिकेमध्ये असतात अध्यक्ष त्यांचं असतं, स्पीकर असतात त्यांचं असतं. पण स्पीकरच जर याच्याकडे जर पक्षपाती दृष्टिकोनातून बघायला लागले तर मग मात्र ती लोकशाही टिकून राहणार नाही. आणि म्हणून ओम बिर्ला यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणावा लागला आणि जगदीप धनखडांना तर काही दिवसापूर्वी राजीनामा द्यावा लागला. म्हणजे असंच सातत्याने होत आलेलं आहे. आणि तरीही जगदीप धनखड यांना असं वाटत होतं की न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, कारण लोकसभा जी आहे ही लोकसभा थेट जनतेचे प्रतिनिधी आहेत, लोकांमधून निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे लोकसभा हे सर्वोच्च सभागृह आहे आणि सर्वोच्च सभागृह असल्यामुळं त्या सभागृहामधल्या कुठल्याही व्यक्तीला सुप्रीम कोर्ट नोटीस देऊ शकत नाही, कारण ते सुप्रीम पॉवर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण ह्या सुप्रीम पॉवरला डाव घालण्यासाठी न्यायालयाची भूमिका ही न्यूक्लिअर मिसाईलसारखी होते आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच काय तर न्यायालयाच्या हस्तक्षेपाला 100% विरोध यांचा होता. पण असं जर होत असेल, इकडे जर चुकीच्या घटना घडत असतील तर सुप्रीम कोर्टाला देखील याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. पण किती प्रकरणामध्ये हस्तक्षेप करायचा याची मर्यादा सुप्रीम कोर्टाला आहे, कारण 140 कोटी जनतेचे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत, प्रकरणं आहेत आणि ते प्रकरणं देखील त्यांना सोडवायचे आहेत. पण तरीही सुप्रीम कोर्ट त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. पण काल मात्र सुप्रीम कोर्टाने वैतागून असं सांगितलं, कारण प्रकरणच तसं आलं होतं त्यांच्यासमोर. म्हणजे रस्त्यासाठी नियम तयार करा, वाहतुकीसाठी नियम तयार करा, म्हणजे या सगळ्या गोष्टी साधारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील लोक सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागले आहेत, कारण सरकार त्यांचे प्रश्न सोडवत नाही याचा अर्थ आहे. जर सरकारने त्यांचे प्रश्न सोडवले असते तर लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये जायची गरज पडली नसती. पण काल वैतागून सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि विजय जॉय मल्ल्या यांनी स्पष्टपणानं असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने देश चालवायचा का, आणि देशातले सगळे प्रश्न हे सुप्रीम कोर्टासमोरच यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्ट हे देश चालवू शकतं का, आणि सुप्रीम कोर्टाने देश चालवायचा का, मग सरकारनं काय करायचं, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांनी असं वैतागून केलेलं दिसते. आणि लोकांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही सरकार व्यवस्थित निवडा म्हणजे तुमचे सगळे प्रश्न सुटतील. पण सरकार जर तुमचे प्रश्न सुटत नसतील तर मग तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल आणि सरकार आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये सातत्याने वाद होत राहतील. आपल्याला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. सरकार अपयशी ठरते म्हणून लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागते का, आपली नेमकी भूमिका काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.